नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत. या टॉपिक मध्ये आपण वेटलेसनेस इन सॅटेलाइट हा पॉइंट बघणार आहोत. इथं बोर्डवरती आपण बघत आहोत की आपण एक 4 कंडिशन या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. पहिल्या केसमध्ये रेस्टची कंडिशन असेल, दुसऱ्या केसमध्ये जर लिफ्ट वरच्या बाजूला मूव्ह होत असेल, तिसऱ्या केसमध्ये लिफ्ट जर खालच्या बाजूला मूव्ह होत असेल आणि लास्टची कंडिशन आहे ज्याच्यामध्ये फ्री फॉल झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय की लिफ्टची जी वायर आहे ती जर वायर अचानक कट झाली असेल तर काय होऊ शकतं हे आपण इथं बघणार आहोत. आता पहिली केस जर आपण बघितली की जर हे रेस्टला असेल तर ज्यावेळेला ते रेस्टला असेल त्यावेळेला या केसमध्ये असणारं जे ऍक्सेलरेशन आहे ते ऍक्सेलरेशन किती असणार आहे? 0 असणार आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे बघा की न्यूटन्स सेकंड लॉ हा आपल्याला माहिती आहे की न्यूटननं त्याच्या दुसऱ्या लॉ मध्ये आपल्याला काय सांगितलेलं होतं, तर फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. बरोबर. फोर्स जो आहे तो त्या बॉडीवरती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अप्लाय होत आहे, ज्याला आपण थोडक्यात असं म्हणूया की नेट फोर्स किती असू शकतो. ऍक्सेलरेशन जे आहे ते ऍक्सेलरेशन या ठिकाणी जर आपण बघितलं, समजा ही बॉडी जर आपण कन्सिडर केली तर या बॉडीवरती अपवर्ड डायरेक्शनला जो फोर्स लागतो त्याला आपण नेट रिॲक्शन फोर्स म्हणतो आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला जो फोर्स लागत असतो ते म्हणजे त्या बॉडीचं वेट असतं आणि ते जे आहे ते काय असेल? mg एवढा असेल. आता बॉडी या ठिकाणी रेस्ट कंडिशनला आहे याचा अर्थ ऍक्सेलरेशन जे आहे ते या ठिकाणी किती झालं? 0 झालं. मग त्या फॉर्म्युल्यानुसार आपण असं म्हणूया एफ नेट इज इक्वल टू काय म्हणता येईल बघा, दोन फोर्सेस आहेत, एक वरच्या बाजूचा आहे आणि एक खालच्या बाजूला लागणारा फोर्स आहे. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल बघा, एम जी मायनस एन. बरोबर. एम जी मायनस एन. देअरफॉर एफ नेट म्हणजेच आहे मास इंटू ऍक्सेलरेशन इज इक्वल टू एम जी मायनस एन. आता या ठिकाणी ऍक्सेलरेशन हे ऑलरेडी आपण डिफाईन केलेलं आहे की ते 0 असेल, कारण इथं बॉडी कुठल्याही प्रकारची मोशन करत नाही. म्हणून एम इंटू 0 इज इक्वल टू एम जी मायनस एन. देअरफॉर हे झालं 0 इज इक्वल टू एम जी मायनस एन. देअरफॉर हे मायनस एन या बाजूला आलं म्हणजेच प्लस एन इज इक्वल टू एम जी. म्हणजे ज्या वेळेला बॉडी रेस्टला असेल, ऍक्सेलरेशन 0 असेल, त्यावेळेला नेट रिॲक्शन ही वेट mg च्या बरोबर असेल. आता ही जर व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये जर पुट केली तर आपल्याला नेट फोर्स किती भेटतोय बघा, एफ नेट इज इक्वल टू एम जी मायनस या एन बद्दल हे mg जर आपण या ठिकाणी पुट केलं तर या ठिकाणी आपल्याला एफ नेट जो आहे तो किती भेटत आहे? 0 भेटत आहे. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारे बॉडी ही मोशन मध्ये गेलेली नाही, बॉडी ही रेस्ट कंडिशनला असेल. ही झाली पहिली रेस्टची कंडिशन. आता नंबर 2 आपण बघूया की इफ लिफ्ट मूव्ह अपवर्ड, जर या ठिकाणी लिफ्ट जर वरच्या बाजूला जात असेल तर काय कंडिशन असू शकते? परत सेम ऍज इट इज. आता या ठिकाणी ऍक्सेलरेशन 0 आहे का? नाही. ऍक्सेलरेशन जे आहे ते आता काय आहे? अपवर्ड आहे. म्हणून आपण या ठिकाणी ए बद्दल ए यू हे पुट करूया. आता परत एफ नेट इज इक्वल टू अपवर्ड डायरेक्शनला म्हणजे वरचा फोर्स जास्त आहे असं कन्सिडरेशन होईल. त्यामुळे एन मायनस आपल्याला काय म्हणता येईल? वेट. आणि वेट जे आहे ते आपण कशाने लिहितो? एम जी ने. एफ नेट काय असेल? मास इंटू ऍक्सेलरेशन अपवर्ड इज इक्वल टू एन मायनस एम जी. देअरफॉर आता या ठिकाणी आपण एन कॅल्क्युलेट करू शकतो. बघा, हा एन इथंच राहिला, हे या बाजूला आलं. लिहिताना मी असं लिहितो एन इज इक्वल टू एम ए यू प्लस एम जी. आता हे इक्वेशन आपल्याला काय सांगत आहे बघा की एन जो आहे तो एन मोठा आहे कुणापेक्षा? तर या बॉडीच्या वेट पेक्षा, म्हणजे डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजेच एम जी पेक्षा. जर ही अशी कंडिशन असेल की जिथं नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा mg पेक्षा जर
मोठा असेल तर या ठिकाणी आपल्याला त्या लिफ्टमध्ये हेवी फील होणार आहे, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा या ठिकाणी जास्त आहे. नेक्स्ट तिसरी कंडिशन जर आपण या ठिकाणी कन्सिडर केली की जर लिफ्ट ही डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होत आहे, म्हणजेच या केसमध्ये डाऊनवर्ड फोर्स जो आहे ज्याला आपण mg असं म्हणूया, तो mg कसा असणार आहे, जास्त असेल. आता या ठिकाणी जे ऍक्सेलरेशन आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनचं ऍक्सेलरेशन ते आपण ad असं म्हणूया. आता पुन्हा एफ नेट इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला, डाऊनवर्ड मूव्ह होत आहे म्हणजेच mg हा मोठा आहे मायनस n. एफ नेट जो आहे तो आपल्याला काय लिहिता येईल, मास इंटू ऍक्सेलरेशन, पण हे जे ऍक्सेलरेशन आहे ते आपल्याला d असं म्हणता येईल. हे काय आहे, mg मायनस n. आता हे मायनस n या बाजूला आलं आणि हे पलीकडच्या जर बाजूला घालवलं तर हे मायनस n या बाजूला आल्यानंतर प्लस n होईल. त्याच पद्धतीनं हे प्लस mad जर पलीकडच्या बाजूला आपण घालवलं तर येईल मायनस mad, म्हणजे n इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू किती भेटली बघा, mg मायनस mad. याचा अर्थ काय होतो की हा जो n आहे हा लेस दॅन काय आहे, mg. आणि जर इथं नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा mg पेक्षा जर लहान असेल तर त्या केसमध्ये आपल्याला त्या लिफ्टमध्ये लाइटर फील होणार आहे. ही झाली तिसरी कंडिशन. आता शेवटची जर आपण चौथी कंडिशन बघितली की चौथ्या कंडिशन मध्ये काय होत आहे, तर फ्री फॉल होत आहे. फ्री फॉल होत आहे याचा अर्थ त्या ठिकाणी त्या लिफ्टची जी वायर आहे ती वायर ब्रेक झालेली असेल, आणि जर वायर ब्रेक झालेली असेल तर ती लिफ्ट खाली ज्या स्पीडने येणार आहे, ज्या ऍक्सेलरेशनने येणार आहे, ते जे ऍक्सेलरेशन आहे ज्याला आपण डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन म्हणू, ते केवढं असेल, तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढं असणार आहे. मग त्यानंतर परत एफ नेट इज इक्वल टू काय लिहिता येईल, डाऊनवर्ड डायरेक्शनला येत आहे म्हणजेच mg मायनस n हे आपल्याला लिहिता येईल. आता एफ नेट मास ऍक्सेलरेशन डाऊनवर्ड डायरेक्शन इज इक्वल टू mg मायनस n लिहिता येईल. आता हे मायनस n या बाजूला येईल आणि हे पलीकडच्या बाजूला जाईल, म्हणजे जसं आपण या इक्वेशन मध्ये केलेलं त्या पद्धतीनं n इज इक्वल टू mg, हे प्लस पलीकडे गेल्यानंतर मायनस mad हे आपल्याला लिहिता येईल. परंतु आपल्याला माहिती आहे ad म्हणजेच काय आहे, g, n इज इक्वल टू mg मायनस mg इज इक्वल टू 0, म्हणजे इथं n नॉर्मल रिॲक्शन फोर्स जो आहे तो किती आला, 0 आला. जर नॉर्मल रिॲक्शन फोर्स 0 येत असेल तर ती फ्री फॉलची कंडिशन असेल. जर नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा mg पेक्षा लहान येत असेल तर त्या केसमध्ये आपल्याला लाईट फील होईल. जर नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा mg पेक्षा मोठा येत असेल तर त्या केसमध्ये आपल्याला हेवी फील होणार आहे. आणि जर या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन फोर्स हा जर mg एवढा असेल तर त्या केसमध्ये नेट फोर्सची व्हॅल्यू किती असणार आहे, 0 असणार आहे, म्हणजे बॉडी त्या ठिकाणी मोशन मध्ये जाणार नाही. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.